नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा स्वामी लवकरच पूर्ण करू देत आणि स्वामींचा कायम तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर आशीर्वाद राहू देत, अशी स्वामीचरणी प्रार्थना करून स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त पूजा किंवा उपासना कशी करायची आहे याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कसलीही वायफळ बडबड न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थांचा भक्त, शिष्य, अनुयायी परिवार हा श्रीदत्त संप्रदायात येतो. स्वामींच्या भक्तजनांची गुरुपौर्णिमेला उपासना पूजा केलीच पाहिजे. याशिवाय तुम्ही इतर दिनीही करू शकता. आता बघा, श्री दत्तात्रेयांना दत्तगुरू असे म्हणतात. दत्त महाराज हे विश्वाचे गुरु मानले गेले आहेत. गुरुपौर्णिमेला दत्तगुरू आणि दत्त संप्रदायातील संत मंडळींचे मोठ्या प्रमाणावर भारतभर पूजन केले जाते. स्वतः दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आता जी येणार आहे या महिन्यामध्ये, त्या दिवशी दत्त महाराजांसहित श्री अक्कलकोट स्वामींचे म्हणजेच आपले गुरु म्हणून आपण पूजन करणे आवश्यक आहे. तर हे पूजन कसे करायचे ऐका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांनी प्रथमतः उपवास करावा. सकाळी फराळ म्हणजेच खिचडी, वेपर्स, केळी, फळाहार, ताक, ज्यूस, कॉफी इत्यादी घ्यावी. त्यानंतर रात्री एक वेळेस कांदा किंवा लसूण विरहित भोजन करावे. या दिवशी प्रथमतः दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे आवडते पिवळे फूल, 5 पिवळे पेढे, 4 पिवळी केळी, नारळ व पिवळी मूग डाळ पाव किलो दत्तचरणी ठेवून नमस्कार करावा. आणि मंत्र आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र 11 वेळा मनापासून जपावा. आपण दत्त सांप्रदायिक आहोत व दत्तगुरू असल्याने आपले गुरु आहेत, त्यामुळे त्यांना प्रथम नमस्कार करावा. त्यानंतर आपण नित्य जात असलेल्या स्वामींच्या जागृत मठात स्वामींच्या दर्शनाला जायचे. जाताना स्वामींना अर्पण करण्यासाठी केशरी, झेंडूची भगवी फुले, बेसनाचे लाडू, उदबत्त्या, अष्टगंध आणि तुपाचा दिवा घेऊन जायचा. तुपाचा दीप लावून स्वामींना सर्व वस्तू अर्पण कराव्या. मनोभावे नमस्कार करायचा आणि मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: श्री गुरुदेव दत्त, ओम श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 11 वेळा मंत्र म्हणायचा. स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात असलेल्या पादुकांचे धूप आणि अगरबत्ती, पुष्प, खडीसाखर ठेवून पूजन करावे. स्वामींची खूप सेवा होईल. आता घरी जर तुम्ही असाल तर गुरुपौर्णिमेला घरी कसे पूजन करायचे बघा. आपल्या घरी दत्त किंवा स्वामींच्या पादुका व तसबिरी असतील त्यांची वरीलप्रमाणेच मनोभावे पूजा करावी. उत्सव घरी ठेवला असल्यास घरी असलेल्या प्रत्येकास मसाले दूध व मोतीचूर लाडू द्यावा. तीर्थ व सुंठ खडीसाखरेचा प्रसाद द्यावा. गुरुपौर्णिमेला ही आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नैवेद्य कोणता? आता मागे सांगितल्याप्रमाणेच दत्तात्रेयांना आणि स्वामींना केळीच्या पानावर सात्विक नैवेद्य वाढावा. यात पूर्णाचा नैवेद्य जरूर असावा. शेवयाची खीर करायची. स्वामींना हा नैवेद्य मनोभावे चढवावा आणि नैवेद्य दाखवल्यानंतरच उपास सोडायचा आहे. आता शिधादान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारची प्रत्येकी पाव किलो धान्य गरीब व्यक्तीस दान करावे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दत्त मंदिरे व स्वामी मठात मोठ्या प्रमाणात उत्सव, अन्नछत्रे व काही ठिकाणी भंडारे असतात. अशा ठिकाणी यथाशक्ती अन्नदान करावे किंवा उत्सवाच्या योजनात सहाय्य करावे. स्वामींची खूप मोठी सेवा घडेल. अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तांसह स्वामींची उपासना करणे गरजेचे आहे. आता बघा, गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. तर स्वामींचे अशा प्रकारे तुम्ही पूजन करायचे आहे. या दिवशी देवळात जाऊन दत्त दर्शन करून स्वामींच्या मठात जाऊन पौर्णिमेला सांगितल्याप्रमाणेच गुरुपौर्णिमेलाही दत्त जयंतीलाही अशाच प्रकारे
पूजन करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ माझी आई अशी कमेंट करा. धन्यवाद.